मी आपला काम करतो, माझा मी जातो. हां हे काय घाण म्हणून घाण आहे. कशाने हँडिकॅप लोक राहणार ते सांगा. आणि वरचं एवढी ना हिसाबाच्या बाहेर आहे. सगळं गटर घाण नाल्याचं पाणी. नमस्कार, मी अजय वर्मा आणि आपण सगळे पाहतात थिंकिंग ऑफ यूथ, विचार युवकांची. सध्या आपण विरार पूर्वेच्या प्रभाग क्रमांक 7 प्रथमेश नगर या ठिकाणी उपस्थित आहे. पुढेही बघितलं असेल तर बारोंडा माऊलीचा हा परिसर आहे. बारोंडा माऊली हा ठिकाण हा रस्ता जातो आणि दरवर्षीप्रमाणे त्या बारोंडा माऊलीचा जो पाणी आहे मोठ्या प्रमाणात ह्या रस्त्यावरनी वाहत असतो. आता बघू शकता ज्या प्रकारे गटर साफसफाई व्यवस्थित करण्यात आली नाही आहे त्याचं मात्र इकडे चित्र दाखवत आहे. ज्या प्रकारे पक्षाधारी असो किंवा विरोधी पक्ष असो यांनी मोठ्या प्रमाणात आश्वासन दिलं होतं, सर्व गटर नाले सफाई करण्यात आली होती. पण आता त्याचं लाईव्ह दृश्य आपण दाखवत आहे कशा प्रकारे पाणी इकडे साठलेलं आहे. लोकांना येण्या जाण्यामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. इकडचे स्थानिक कार्यकर्ता बहुजन विकास आघाडीचे ते इकडे उभे आहे. काय म्हणणं आहे त्यांचा त्यांच्या तोंडातून ऐकायचा प्रयत्न करू. सध्या आता प्रशासकीय राजवट नाही आहे, नगरसेवक बसलेले तरीसुद्धा ह्या परिसराचे हाल आपण बघत आहे. काय सांगणार, तुमचे नगरसेवक निवडून आले तरीसुद्धा ह्या गेले वर्षीप्रमाणे ह्याही वर्षी तसंच त्रास आहे. आता बघा पावसाचा निसर्गी हा आता 3 दिवस झाले पाऊस चालू आहे. आता हा पावसाचं पडल्यानंतर हा डोंगराचा भाग आहे, अख्खं पाणी ह्या रोडवरून याला गटर लाईन मोठा नाही पाहिजे, पण तशी गटर लाईन मिळत नाही. त्याच्यामध्ये कचरा अटकल्यामुळे पाणी वरचं रोडवरती फेकलं जाते ते. पण या दरवर्षीचा प्रॉब्लेम आहे. 1 वर्ष नाही झालं असं, गेले अनेक वर्षापासून आपण अशाच प्रकारे पावसाळा जेव्हा मोठ्या प्रमाणात होतो तुम्ही पाणी काढत असतात, साफसफाई करत असतात. मग याचं सुयोजित नियोजन का नाही करण्यात आला? प्रभाग नंबर 7चे आता 4 नगरसेवक आहे, त्यांनी विचार केला होता, त्याला इंजिनियर वगैरे आणून दाखवलेले. पण आता काय त्यांच्या वतीने ह्या वर्षी काम नाही केलं ते आता आम्हाला कसं कळणार. त्यांनी सांगितलं करून देऊ, पण अजून केलंच नाही. पण आता काय त्याच्यामध्ये हे जे छोटं मोठं होतं ते आम्ही सॉल्व करून देतो आहे. पण आपण या पक्षाचे कार्यकर्ता, आपली सत्ता आहे सध्या, आपले महापौरांनी पण सांगितलं होतं का आम्ही चांगल्यापणाने पूर्ण गटर नाले सफाई करण्यात आली. पण मात्र 2 तासाच्या पावसामध्ये अशा प्रकारचं दृश्य आता प्रथमेश नगरच्या लोकांना होत आहे. आता साहेब आता काय पाऊस आहे, डोंगराचंच पाणी अख्ख्या विभागामध्ये येतं आहे, त्याला विलाजच नाही. कारण नाल्यामध्ये हे पाणी जातं आहे आणि याला चेंबर आहेत बारीक, याला चेंबर पाहिजेत. 3-4 ठिकाणी चेंबर पाहिजे, ते दोन्ही चेंबर बंद झालेले. त्या बंद झाल्यामुळे पाणी सगळं अख्ख्या रस्त्यावर येतं. म्हणजे तुमची जबाबदारी नाही आहे का? जबाबदारी अशी कारण नागरिकांच्या घरात पाणी जात नाही. हे तर बरोबर आहे तुम्ही म्हणताय, पण आता त्याची जेवढी होतं त्याच्या आम्ही करतोय सोय करून काय होणार आहे? लोकांचं नुकसान होतंय, दुकानात पाणी शिरतोय, पाणी मोठ्या प्रमाणात आहे, त्याचं व्यवस्था केली पाहिजे. बरोबर आहे. आता पाणी बघा 2 दिवसापासून पाणी जास्त पाणी वाढलेलं आहे, पण आता एक गटरची वरची लाईन ते बंद असल्यामुळे पाणी जास्त रोडला फेकलं जातं. आपण फोटो काढून व्हायरल करतात, गटर साफ केला, हे केलं, आपले कार्यकर्ता फोटो व्हायरल करतात, पण काम परिस्थिती लाईव्ह दृश्य होताना दिसत नाही. करायलाच पाहिजे. बरोबर आहे तुमचं म्हणणे, आणि होईन आता ह्या दोघांच्या होईल कार्यक्रम. पाणी तुंबणार नाही का? नगरसेवकांना सांगितलं का? नगरसेवकाला सांगितलं, आता दिसतंय कोणी नाही आता येतील आता तसं. काय म्हणणं, ज्या प्रकारे कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे का आम्ही दरवर्षीप्रमाणे काम करत असतो आणि आपण म्हटलं की हा पावसाळ्याचा आजचा प्रॉब्लेम नाही आहे, गेले अनेक वर्षापासून इकडे पाणी अशाच प्रकारे साठतो. आता सफाई कर्मचारी इकडे साफसफाई करत आहे, पण ते पण मेन पॉवरच्या हिशोबाने कितपत करणार ते आता साफ करणार. अजून मोठ्या प्रमाणात पाऊस आला तर घाण परत एकदा तिकडे जमा होणार आणि परत पाणी तुंबणार. आता बघण्यासारखं असेल का नगरसेवक स्थानिक म्हणून इकडे फक्त आवाज उचलत असतात, नक्की ते ग्राउंड लेवलवरती काम करणार का? ज्या प्रकारे ते कार्यकर्ता असो किंवा इतर लोकांवरती आरोप प्रत्यारोप करत असतात, पण ग्राउंड लेवलवरती नागरिकांची समस्या हल करणार का हे बघण्यासारखं असेल. ज्या प्रकारे महापौरांनी सांगितलं, महापौर साहेब तुमचाच सत्ता आहे, तुम्ही बघू शकता तुमच्या प्रभागात अशा प्रकारे आता लोकांना त्रास होत आहे. कशा प्रकारे पुढे वाटचाली असणार सर्व गोष्ट आम्ही नक्की तुम्हाला पुढेही दाखवायचा प्रयत्न करू. धन्यवाद.